खरं सांगू का, ही जर भाजी तुम्ही एखाद्याला बनवून खाऊ घातली ना तर ते डायरेक्ट पुढच्या वेळेस रेसिपी विचारायलाच घरी येणार. एवढी जबरदस्त भाजी लागते ही. मग काय करायचं, त्यासाठी 2-3 कांदे घ्यायचे बरं का, बारीक बारीक. इथं मी 4-5 माणसाच्या अंदाजाने करते ना, म्हणून 3 कांदे घेतले. तर त्याला लगेच भाजून घ्यायचं गॅसवरती. लगेच तवा ठेवायचा, तेल टाकायचं आणि त्याच्यात ना सुकं खोबरं असतं ना, ते कापून आहे ना भाजून घ्यायचे बरं का. आणि मग काय करायचं, अद्रक लसूण धने घ्यायचे, याला पण भाजून घ्यायचं. कोथिंबीर घ्यायची बरीच, त्याला भाजून घ्यायचं. हिरवी मिरची घ्यायची, त्याला पण भाजून घ्यायचं. नंतर आहे ना मग आपण भाजलेला कांदा आहे ना, तो पण परत त्याच्यामध्ये तेलामध्ये असा थोडासा परतून घ्यायचा आणि मग लगेच बारीक करून घ्यायचं वाटण. आणि मग काय करायचं, एका टोपामध्ये पाणी घ्यायचं, त्यात मीठ टाकायचे बरं का, नाही तर वांगे काळे पडते. आणि मग काय करायचं, सगळे वांगे कापले का, जो मसाला आपण बारीक करून घेतला ना त्यात मीठ टाकायचं बरं का थोडंसं. आणि ह्या वांग्यात आहे ना कापलेला भरून घ्यायचा. वांग्यात मसाला भरायला लागलोत का, लगेच कढईत आहे ना तेल टाकून गरम व्हायला ठेवायची गॅसवरती. गरम झालं का तेल, लगेच कोथिंबीर टाकायची बरीच कापून बरं का. ह्या भाजीला जरा कोथिंबीर जास्तच टाकते. आणि मग काय करायचं, काळा मसाला टाकायचा, लाल